नमस्कार, अभिलाषास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. ढाब्यावरची भाजी म्हटली की मस्त तर्रीदार, मसालेदार, झणझणीत अशी भाजी आपल्या डोळ्यासमोर येते. तर आज आपण अशीच ढाबा स्टाईल झणझणीत शेवगा मसाला फ्राय बनवणार आहे. तर हा शेवगा मसाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यात कसा बनवायचा तो पाहणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो ह्या गावरान आहेत ना शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. एकसारख्या आकारामध्ये ह्या चिरून घ्यायच्या आहेत आणि मी ह्याच्या अशा प्रकारे सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे शेवगा पटकन शिजला जातो. तर इथे अर्धा किलो शेवगाच्या शेंगा अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आता ह्या शेंगा आहेत ना आपल्याला 60 ते 70% शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये ना 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या टेचून घातलेल्या आहेत आणि आता ह्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची आणि ह्यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा छान अशा परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे शेवगांच्या शेंगांना कलर पण छान येतो आणि जे शेवग्याचं पाणी असतं ना ते सुद्धा छान असं मस्त चवदार बनतं. आता ह्यामध्ये आपल्याला आहे ना 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि थोडंसं अगदी शेंगांपुरतं इथे मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचाभर आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला 60-70% ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता ह्या शेंगा शिजेपर्यंत आपण त्यासाठी वाटण बनवून घेऊया. तर इथे 1 वाटीभर आहे ना मी खोबरं भाजून घेतलेलं आहे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर. आता हे सर्व जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर पाणी घालून गरजेनुसार आपल्याला पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीचं आपलं इथं वाटण तयार झालेलं आहे. तोपर्यंत आपल्या शेंगासुद्धा 60-70% शिजलेल्या आहेत. खूपही शिजवायच्या नाही आहेत, कारण की मग मसाल्यासोबत त्या परत 8-10 मिनटं शिजल्या जाणार आहेत. आता आपण वाटण परतून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे, 1 चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि पाव चमचा हिंग घालून छान अशी फोडणी द्यायची आहे. आता ह्या फोडणीमध्ये तयार केलेले वाटण घालायचे आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे. तर इथे मी लाल मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, कांदा मसाला 1 चमचा, काळा मसाला 1 चमचाभर, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घातलेले आहे. तर आपण शेंगा शिजताना सुद्धा मीठ घातले होते, त्या हिशोबानेच आपल्याला मीठ घालायचे आहे. आता ह्या मसाल्याला आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. मसाला जेवढा चांगला परतला जाईल ना तेवढा भाजीला चवही चांगली येते आणि कलरही छान येतो. तर पहा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, व्यवस्थित आपला मसाला परतून झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेला शेवगा पाण्यासकट घालणार आहे. हा जो शेवगा शिजवलेलं जे पाणी आहे ना तेच पाणी वापरायचे आहे, कारण शेंगांचा सगळा अर्क किंवा चव त्या पाण्यात उतरलेली असते, त्यामुळे हेच पाणी आपल्याला वापरायचे आहे. आता गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकतो. तर इथं मध्यम आचेवर आपल्याला 5 ते 7 मिनटं छान अशी एक उकळी आणायची आहे. तर पहा, मस्त असे कडेने छान तेल सुटलेले आहे आणि टेक्स्चरसुद्धा छान आलेले आहे. छान दाटसर असा शेवगा मसाला आपला इथं तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपला झणझणीत ढाबा स्टाईल शेवगा मसाला तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स देखील नक्की कळवा. पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.